हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात सर्वांनाच खायला आवडणारा एक पौष्टिक चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ जो नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी उत्तम असा पर्याय आहे आणि ते म्हणजे थालीपीठ. तर इथे आपण मस्त रुचकर खमंग आणि चवीलाही भन्नाट असे मेथीचे थालीपीठ केलेले आहे. मुलेसुद्धा आवडीने खातील, त्यांना ही भाजी कडू लागणार नाही अशा पद्धतीने आपण हे थालीपीठ बनवलेली आहेत. तर झटपट पटकन घरच्या साहित्यात होणारी मेथीची थालीपीठे कशी बनवायची ते पाहूया. हे मी काय केलेलं आहे, मेथीची अर्धी जुडी भाजी मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि ती इथे मी कापून घेत आहे. भाजी आपणाला जास्त कापायची नाही, ओबडधोबडच अशी कापून घ्यायची आहे. तर इथे ही भाजी कापून घेतलेली आहे. तर इथे कोथिंबीरही कापून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा आपणाला ओबडधोबडच अशी कापून घ्यायची आहे. आपण पीठ मळण्यासाठी घेऊया. पीठ मळण्यासाठी इथे मी मध्यम आकाराची वाटी घेतली होती आणि त्याच वाटीने इथे मी 3 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घालायचं आहे. व्यवस्थित हे प्रमाण घेतल्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि तो हातावरती थोडासा चोळून घ्यायचा आहे आणि नंतरच घालायचा आहे. 2 चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहे, ते घालत आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपणाला यामध्ये पाव वाटी दही घालायचं आहे. 2 ते 3 तास आपणाला हे पीठ भिजत घालायचं आहे. जितकं पीठ छान भिजलं जाईल तितकी तुमची थालीपीठ चवीला खमंग आणि रुचकर लागतील. आपणाला एकसारखं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ, मीठ, ओवा, दही पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत. त्यामुळे त्याचा फ्लेवर या पिठामध्ये छान असा उतरेल. आता या मिक्स पिठामध्ये आपण जी मेथी चिरून ठेवली होती ती घालायची आहे. सोबतच कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे. अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि 8 ते 10 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घालून हे वाटण तयार केलेलं आहे. हे वाटण यामध्ये घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे सर्व मिश्रण आता आपणाला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. तर इथे हे सर्व मिश्रण मिक्स करून तयार झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपणाला असं अगदी स्मूथ असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा करत असताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालूनच आपणाला हा गोळा मळून घ्यायचा आहे. पिठाचा गोळा मळत असताना अगदी घट्ट असा मळायचा नाही, थोडा नरमच मळायचा, म्हणजे आपणाला थालीपीठ थापताना अगदी सोपं जाईल. एकजीव करून हा पिठाचा गोळा आपणाला एकसारखा असा मळून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपणाला हा पिठाचा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, दही सगळीकडे पिठाला छान मिक्स होईल आणि त्याचा फ्लेवर छान असा त्यामध्ये उतरेल. दह्यामुळे पीठ छान असं फुगून येतं आणि झाकण लावून आपणाला 2 ते 3 तास हे भिजत ठेवायचं आहे. जर तुम्हाला गडबड असेल तर दह्याचं प्रमाण तुम्ही जास्त वापरू शकता. जर पीठ तुम्हाला मुरू द्यायचं नसेल तर दही जास्त घालायचं, म्हणजे लगेचच तुम्हाला थालीपीठं करता येतील. झाकण लावून आता हे आपण भिजवून घेऊया. 2 ते 3 तासानंतर पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. तर इथे काय करायचं आहे, पाण्याचा हात घ्यायचा आणि गोळा घेऊन आपल्याला हा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. गोळा तयार करून घेतल्यानंतर मी ते एक कपडा ओला करून घेतलेला आहे. माझं नेहमीचंच थालीपीठ करण्याचा हा कपडा आहे आणि तोच मी इथे घेतलेला आहे. जाड असा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती छान असं पाणी लावून आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पण पाण्याचा हात घ्यायचा, पाण्याचा हात घेऊनच एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. हाताच्या बोटाच्या साहाय्याने आपल्याला जमेल तितकं पातळ आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. जितकं पातळ करता येईल तितकं पातळ करायचं, म्हणजे खमंग असं थालीपीठ लागेल. थालीपीठ इथे तुम्ही बघू शकता थापून तयार झालेलं आहे. इकडे तवाही छान गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं तेल सोडून घेऊया आणि यावरती आता आपण हा थापलेला थालीपीठाचा कपडा अलगद असा सोडणार आहोत तव्यावरती. हे थालीपीठ दह्याबरोबर, लोणच्याबरोबर अगदी खायला खमंग लागतात. त्यानंतर यावरती थोडंसं पाणी सोडून आपण यावरती हाताच्या बोटाने छिद्रे तयार करून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल तर थालीपीठ आतपर्यंत छान भाजलं जाईल आणि हे कापड ओला आहे तोपर्यंतच अलगद उचलून घ्यायचं आहे आणि यावरती थोडंसं चारी बाजूनी तूप सोडणार आहोत
आणि हे थालीपीठ आपण 2 ते 3 मिनिटासाठी एका बाजूने छान असं भाजून घेणार आहोत. आणि यावरती आता आपण झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपणाला हे थालीपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. एका साईडने थालीपीठ छान असं भाजलेलं आहे. आता ते आपण पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तूप लावून हे छान असं खमंग भाजून घेणार आहोत. थालीपीठ भाजत असताना खमंग भाजायचं. थालीपीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो, गडबड करायची नाही. जितकं छान थालीपीठ भाजलं जाईल तितकं ते खमंग आणि रुचकर लागतं. तर इथे आपले पौष्टिक, चविष्ट, खमंग, रुचकर असे मेथीचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.